नमस्कार. पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोलगी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार या शाखेतून मी स्वप्नील वसंत सोनार आपणा सर्वांचे या आजच्या आभासी वर्गामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, कुमार भारती मराठी इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील आज आपण पाठ क्रमांक 7 गवताचे पाते हा समजून घेणार आहोत. या पाठाचं लेखन केलेलं आहे वि स खांडेकर यांनी. वि स खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांनी. त्यांना आपण भाऊसाहेब या नावाने देखील ओळखतो आणि ते सुपरिचित आहेत. पाठ क्रमांक 7 गवताचे पाते. लेखक विष्णू सखाराम खांडेकर. विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी सांगली येथे झाला व त्यांचे देहावसान 2 सप्टेंबर 1976 रोजी मिरज येथे झाले. त्यांचे जवळपास वास्तव्य हे कोल्हापुरात राहिले. त्यांनी आपल्या आयुष्यात कादंबरी, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक म्हणून साहित्याच्या प्रांतात मुसाफिरी केली. त्यांची पहिली कादंबरी हृदयाची हाक ही 1930 साली प्रसिद्ध झाली. त्याचप्रमाणे कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल, अश्रू इत्यादी कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्याचप्रमाणे त्यांचा वायुलहरी हा पहिला लघुनिबंध संग्रह 1936 साली प्रसिद्ध झाला. याबरोबरच चांदण्यात सकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रही आपणास सांगता येतील. त्यांचे वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेख संग्रही प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, वि स खांडेकर यांनी काव्य लेखनासाठी कुमार या टोपण नावाने लेखन केलेलं आहे. तर विनोदी लेखनासाठी त्यांनी आदर्श हे टोपण नाव स्वीकारले आहे. जीवन व कला यांना वाहिलेल्या ज्योत्स्ना मासिकाचे संपादक पदही त्यांनी भूषविले. त्यांनी 16 कादंबऱ्या, 6 नाटके, 250 लघुकथा, 50 रूपक कथा, 100 निबंध एवढे विपुल लेखन त्यांनी केले आहे. 1941 साली सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. 1957 मध्ये मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषविलं. 1968 मध्ये भारत सरकारने साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचा पद्मभूषण सन्मानाने गौरव केलेला आहे. 1974 साली साहित्याचं नोबल समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने सन्मानाची डिलीट ही पदवी देखील त्यांना बहाल केली होती. कवी कुसुमाग्रज, बाभ बोरकर, बाबा आमटे यांच्या काव्य गुणांचा प्रभावी परिचय त्यांनी आपल्या प्रस्तावनेतून महाराष्ट्राच्या रसिक जनतेस करून दिला. समीक्षेसाठी त्यांनी जीवनासाठी साहित्य या भूमिकेचा पुरस्कार करून ध्येयवादाला पाठिंबा दिलेला आहे. भाऊसाहेबांचा जीवनासाठी कला व तत्कालीन नासी फडके म्हणजेच नारायण सीताराम फडके यांचा कलेसाठी कला हा साहित्यिक वादही
तत्कालीन काळामध्ये खूप गाजला होता. मित्रांनो, वि. स. खांडेकर यांच्या 1961 मध्ये ययाती या कादंबरीस महाराष्ट्र सरकारने कादंबरी विभागाचे पहिले पारितोषिक देखील दिले होते. आधुनिक जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या भोगावरील भेदक भाष्य ययाती या पात्रातून त्यांनी समाजापुढे साकारले होते. त्याचप्रमाणे रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह आहे. यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. मित्रांनो, खलील जिब्रान हे अमेरिकेचे एक विचारवंत होते, तत्वज्ञ होते. लेबनीज या ठिकाणी त्यांनी आपलं काम केलेलं आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकाच्या रूपकातून माणसाच्या विविध प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडलेले आहे. आज आपल्याला त्यांच्या याच रूपक कथेचा आस्वाद घ्यावयाचा आहे. मित्रांनो, गवताचं पातं ही जी रूपक कथा या ठिकाणी दिलेली आहे, या रूपक कथेमध्ये त्यांना काय म्हणायचं आहे आणि माणसातील कुठला द्वंद्व त्यांना आपल्या समोर उभं करायचं आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत. आपणा सर्वांनाच कथा खूप आवडतात. मग लहान असो, कुमारवयीन असो की अबालवृद्ध असो, कुठल्याही वयोगटातील व्यक्ती असेल त्याला कथा ह्या आवडत असतात. कथेमध्ये विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. आता रूपक कथा म्हणजे काय, रूपक कथेची वैशिष्ट्ये काय असतात ते आपण बघणार आहोत. रूपक कथेचं वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्थघनत्व असतं, आशयाची समृद्धता असते आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. रूपक कथेमध्ये ती आकाराने लहान असते, तिच्यामध्ये अर्थघनत्व असतं, खूप मोठा अर्थ, जीवनाचं तत्वज्ञान त्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्यात आलेलं असतं. आशयाची समृद्धता असते, जो आशय आहे तो प्रत्येक पिढीला त्या त्या वेळेस म्हणजे सार्वकालिक भावणारा असतो. सूचकता हा गुण तिच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. कोणती गोष्ट तिच्यातून सूचित करायची आहे हे वाचकाला, रसिकाला पटकन त्यातून कळतं आणि त्याचमुळे ती रसिकाच्या मनाचा ठाव घेते आणि ती परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखीन काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. नाट्यात्मकता, आपण जसं एखादं नाट्य पाहतो, दृकश्राव्य माध्यमाच्या द्वारे आपण एखादं नाट्य पाहतो आणि ते तात्काळ आपल्या मनाला भिडतं, त्याच पद्धतीने शब्दांची मांडणीच अशी काही असते की आपणास ती कथा भावते, तिचा आशय आपल्याला चटकन समजतो. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. मित्रांनो, शब्दांच्या ज्या 3 शक्ती आहेत, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, या शक्तींचा उपयोग आपल्याला रूपक कथेच्या शब्दातून पाहावयास मिळतो. या ठिकाणी म्हटलंय की वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन. वाच्यार्थ म्हणजे काय? आपण शब्द वाचल्याबरोबर आपल्याला जो अर्थ उलगडतो, जो अर्थ समजतो, तो त्याचा वाचताना झालेला जो अर्थ असतो त्याला वाच्यार्थ म्हणतात. पण त्याच्या व्यतिरिक्त जो काही अर्थ सूचित होतो तो अर्थ क्षणोक्षणी वाच्यार्थ कमी होत जातो आणि त्याच्यातून सूचित होणारा जो काही गर्भित अर्थ आहे तो आपल्याला त्यातून उलगडत जातो. खालील कथा वाचून आपल्याला हा त्याचाच अनुभव येईल. आता मी या कथा वाचनाला सुरुवात करतो. आपण आपल्या पाठ्यपुस्तकात असलेल्या कथेकडे लक्ष द्यायचं आहे. पाठ्यपुस्तक असेल तर फारच छान, नसेल तर मी जी कथा वाचतोय त्या कथेकडे लक्षपूर्वक त्याचं श्रवण करायचं आहे. गवताचे पाते, लेखक विष्णू सखाराम खांडेकर. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून
एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट 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 त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खा खा जमिनीवर येणाऱ्या पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होते. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी 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 छी. माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. विद्यार्थी मित्रांनो, या कथेत दोन पात्र महत्वाची आहेत. एक म्हणजे गवताचं पात्र आणि दुसरे झाडाचे सुकलेले पान. गवताचे पाते हे मानवी समाजातील बालक व युवा वर्गाचे प्रतिनिधित्व करते, तर झाडाचे सुकलेले पान हे मानवी समाजातील वयोवृद्धांचे प्रतिनिधित्व करते. या दोन्ही रूपकांची योजना मोठ्या खुबीने भाऊसाहेब खांडेकरांनी या रूपकथेत केली आहे. या दोन्ही रूपकाच्या माध्यमातून खांडेकरांनी मानवी जीवनाचे वर्तनाचे चित्रण केले आहे. या रूपक कथेमध्ये चिडखोर बिब्बा हा शब्दप्रयोग आला आहे. चिडखोर बिब्बा याचा अर्थ चिडखोर माणूस, चिडखोर व्यक्ती. समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती असतात की ज्या अगदी क्षुल्लक कारणांवरनं चिडतात, रागवतात, संतापतात. त्यांच्यासाठी चिडखोर बिब्बा हा शब्दप्रयोग वापरला जातो. बिब्बा यालाच काही जण भिलावा असे देखील म्हणतात. या बिब्याचे झाड असते. बिब्बा हे त्याचं एक फळ आहे. हे काळ्या रंगाचं किंवा काळसर राखाडी रंगाचं याचं फळ असतं. या फळास थोडी देखील उष्णता दिली तरी त्यातून तेल बाहेर येते. याच्या फुलास बेमफुल असे देखील म्हणतात. या फळास फोडल्यानंतर त्यातून जे बी मिळते त्यास गोडंबी असंही म्हटले जाते. ही गोडंबी खूप पौष्टिक असते व ती लाडू या प्रकारात वापरली जाते. मित्रांनो, नुकतीच कथा वाचली आहे. बघा, कथेमध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने इथे सांगितलेल्या आहेत, लेखकाने नमूद केलेल्या आहेत. दोन पात्र या ठिकाणी उभी जी केली आहे त्यातली एक पात्र आहे गवताचं पात्र आणि दुसरं पात्र आहे पिकलेलं पान. गवताचं पात्र अतिशय नाजूक, लुसलुशीत, जमिनीला धरून राहणारं, वारा येईल तसं डोलणारं, वाऱ्याच्या स्पर्शानं हळुवारपणे वाकणारं असं हे गवताचं पात्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि दुसरं आहे पिकलेलं झाडाचं पान. आता या रूपक कथेमधनं भावार्थ जो आहे तो आपण कसा घेऊ शकतो बघा. मानवी जीवन देखील असंच आहे. लहान मुलं, तरुणपणातील मुलं, घरामध्ये असलेली वृद्ध माणसं, वयाने मोठी असलेली माणसं, हे दोन गट आपणाला
प्रत्येक घरामध्ये पाहावयास मिळतात. मित्रांनो, जेव्हा लहान मुलं थोडासा दंगा करतात, मस्ती करतात, तेव्हा आपल्याला अनुभवास येत असेल ही मोठी माणसं त्यांना रागवतात. बऱ्याच वेळेस त्यांना रागवताना म्हणतात, तुम्हाला शांत बसता येत नाही का? तुम्हाला कळत नाही का? आम्ही कामात आहोत, आम्ही थोडा आराम करतोय, आम्ही महत्वाचं बोलतोय, तुम्हाला काय दंगा करायचा तो तिकडे करा, इथे आवाज करू नका. असे संवाद वेळोवेळी आपल्या कानावर पडत असतात. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, लहान मुलांना असं वाटतं की अरे आम्ही आमचं खेळतोय, आमच्या कोपऱ्यात खेळतोय, थोडंफार तर बोलणं होणार, तुम्ही का त्रास करतात? आणि मग त्यावर अजून एक उपदेश आपल्याला दिला जातो. आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही खूप ऐकायचो, आमच्या आईवडिलांच्या एका शब्दात होतो, नुसते आईने डोळे दाखविलेत, वडिलांनी बघितलं की तरी आम्ही पळून जायचो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिली जातात. मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे आम्ही लहान आहोत म्हणून तुम्ही आम्हाला काही बोलून घ्याल का? आम्हाला आमचं काही स्वातंत्र्य नाही का? या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये त्यावेळेस येऊन जातात, तरळून जातात. पण जेव्हा हीच मोठी माणसं हे सगळे उपदेश करत असतात त्यावेळेस ते आपलं बालपण आठवत नाही. कारण बालपणामध्ये त्यांनी देखील मस्ती केलेली असते, त्यांनी देखील दंगा केलेला असतो आणि त्यांनी देखील आपल्या आईवडिलांना असाच त्रास दिलेला असतो. पण ते सोयीस्कररित्या विसरलं जातं आणि फक्त आम्ही कसं चांगले वागलो या गोष्टी त्यांच्यापुढे प्रदर्शित केल्या जातात. अशा प्रकारचं बोलणं हे लहान असतात त्यामुळे त्यांना ऐकणं भाग असतं, ते ऐकून घेतात. काही जण एखाद्या वेळेस त्यांना उत्तरही देतात की नाही आम्ही इथेच खेळणार, तुम्हाला बाहेर बसायचं तर बसा. अशी उत्तरं देखील पालकांना आपल्याकडनं दिली जातात. मग त्यावेळेस पालकांचा संताप होतो. मग ते आपल्याला सांगतात आत्ताची पिढी काही ऐकत नाही, आम्ही एका शब्दात ऐकायचो. अशा अनेक गोष्टी आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. बऱ्याच वेळेस घरामध्ये आपल्याला असंही ऐकायला मिळतं, एखादं काही काम केलं त्यात काही चुकी झाली तर ते आपल्याला सांगतात एवढं छोटंसं काम तुला जमलं नाही, एवढा मोठा झालास, एवढी मोठी झालीस, तुला एवढं छोटं काम जमलं नाही. आपल्यालाही वाटतं की अरे हो आपल्याला काम सांगितलं आणि मला हे जमलं नाही, मला हे करता आलं नाही. 2 दिवसानंतर 4 दिवसानंतर कधीतरी आपल्याला एखादं काम परत असं काही दिलं जातं, आपण त्या कामामध्ये त्यांना मदत करायची इच्छा प्रदर्शित करतो की मी ह्या कामाला मदत करू का? त्याच वेळेस ते सांगतात तू गुच्चूप बैस, तू लहान आहेस अजून, तुला काय कळतं त्यातलं? मग आपल्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतो, मी नेमका लहान की मोठा? 2 दिवसापूर्वी मला हेच म्हणाले की तू एवढा मोठा झालास, एवढी मोठी झालीस, तुला साधं काम येत नाही. आणि आज मी त्यांना मदत करायला सांगितली, एखाद्या निर्णयामध्ये मी भाग घ्यायला गेले तर मला लगेच सांगितलं की तू लहान आहेस, तू बोलू नकोस. मग आम्ही वागायचं तरी कसं लहान मुलांनी? हा जो 2 पिढ्यातील गॅप आहे, हे जे 2 पिढ्यातील अंतर आहे, तेच अंतर लेखकाने या कथेमध्ये बरोबर अचूकपणे टिपलेलं आहे. गवताचं पातं म्हणजे लहान किशोरवयीन मुलं आणि पिकलेलं पान म्हणजे घरातील मोठी वृद्ध माणसं. आता या आपल्याला अशीही घटना आढळते, निसर्गाचं चक्र सुरूच असतं. हे जे लहान असतात, आज जे लहान आहेत ते उद्या मोठे होतात, त्यांना देखील मुलं बाळ होतात आणि मग त्याच गोष्टीची पुनरावृत्ती यांच्याकडनं होते. हे त्यावेळेस आपल्याच लहान मुलांना सांगतात तुम्हाला कळत नाही का? आम्ही लहानपणी असे वागायचो, आम्ही लहानपणी तसे वागायचो, आमच्या वडिलांनी सांगितलं, आमच्या आईने सांगितलं की आम्ही ते शांतपणे ऐकायचो आणि आत्ताची पिढी मात्र ऐकत नाही. हाच संवाद, हीच गोष्ट लेखकाने या ठिकाणी बिनचूकपणे टिपलेली आहे. लेखकाचं म्हणणंच असं आहे की तुम्ही ज्या वयात असतात, समजा तुम्ही मोठे असाल आणि जेव्हा तुम्ही लहानांविषयी तक्रार करतात त्यावेळेस तुम्ही तुमचं बालपण आठवलं पाहिजे. त्या बालपणामध्ये तुम्ही काय केलं ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच त्यांच्याशी आपण वागलं पाहिजे. किमान त्यांना बोलताना आपण काय केलेलं आहे, आपण काय वागलेलो आहोत या गोष्टीचं भान, या गोष्टीची जाण आपण ठेवली पाहिजे. इतका साधा, सोपा पण तितकाच महत्वाचा अर्थ या कथेतून ते स्पष्ट करतात. पाठ्यपुस्तकात या कथेचा भावार्थ देखील दिलेला आहे, तो देखील आपण समजून घेऊया. अगदी साध्या सुध्या नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचं काम
लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट केलेले आहे. अगदी साधी सोधी गोष्ट. आता तुम्हाला जी मी उदाहरणं सांगितली ती तीच होती. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या जीवनात या गोष्टी कधी ना कधी केव्हा ना केव्हा घडलेल्याच असतात आणि त्या आपण म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देखील देत नाही. पण लेखकाची जी निरीक्षण शक्ती असते ती फार सूक्ष्म असते आणि त्याच गोष्टी त्या हेरून बरोबर ते आपल्या समोर ठेवतात. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्याच मातीतून गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहतात. हेच तर आपल्या जीवनात घडतं. लहान मूल असतं, मोठं होतं, वृद्ध होतं, पिकतं, त्याचा लय होतो. उत्पत्ती आणि लय हे निसर्गाचं जे चक्र आहे ते यातच दाखवलेलं आहे की एक दिवशी जे लहान आहे ते मोठं होणार आहे, जे मोठं आहे त्याचा लय होणार आहे आणि त्या लयीतूनच नव्याची उत्पत्ती किंवा नव्याची निर्मिती होणार आहे. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. जसं गवताच्या पात्याचं आणि झाडाच्या पानाचं दिलं. गवताचं पातं जे जीवनरस घेतं त्या धरणी मातेच्या कुशीतूनच घेतं. झाडाचं जे पान आहे, झाड जो जीवनरस घेतो तो त्या धरणी मातेच्या कुशीतूनच घेतो. म्हणजे दोघांचा जीवनरस एकच आहे. त्यांनी एकमेकांमध्ये भेद करण्याची गरज नाही. मानवाच्या बाबतीत देखील हेच आहे, पशु पक्षी प्राण्यांच्या बाबतीत देखील हेच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते. पण जी व्यक्ती एखादी मोठी होऊन जाते, बऱ्याच वेळेस आपल्याला असं पण लक्षात येतं, सहकारी आपण सोबत काम करत असतो पण आपल्यातलाच एखादा सहकारी जर आपल्याच याच्यात उच्च पदावर गेला तर त्याची वागणूक लगेच दुसऱ्या दिवशी बदललेली आपल्याला पाहावयास मिळते. असं का होतं? कालपर्यंत जे बरोबर राहिले, सोबत राहिले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकमेकांसोबत त्यांनी मांडल्या, एकमेकांचे विचार घेतले आणि अगदी छोट्याशा क्षुल्लकशा पदाने माणसामध्ये एवढा बदल व्हावा. हा उच्च कोटीचा जो काही भाव आहे हा कसा येतो, हा कुठून येतो, याचं विश्लेषण त्या मानवाने, त्या व्यक्तीने केलं पाहिजे. गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्न भंग पावल्याची तक्रार ते पाते करत सुटते. आणि लहान देखील मग लगेच बोलतात की असं कसं झालं, आम्ही तर याविषयी काही बोललो नाही किंवा आमचं मत आम्ही मांडलं. ह्या अशा अनेक गोष्टींची द्वंद्व जी असतात ती आपल्याला समाजामध्ये पाहावयास मिळतात. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. अनेक ठिकाणी विसंवाद आपणास पाहावयास मिळतात. आई मुलगा असेल, वडील मुलगा असतील, शिक्षक विद्यार्थी असेल, समाजामध्ये जर तुम्ही गेलात तर नोकर आणि मालक यांच्यामध्ये आपल्याला संवाद पाहायला मिळतो. यांच्यामध्ये एक दरी, वेगळ्या प्रकारची दरी आपल्याला पाहावयास मिळते. तर हा जो विसंवाद आहे हा कमी व्हावा हेच या कथेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातील दिवस होते का? मागे जे विवेचन झालं त्या विवेचनानुसार की तरुणपणामध्ये जी बेजबाबदारपणे वागणारी पिढी आहे आणि त्याच्याविषयी बोलणारी जी काही त्यांची मोठी पिढी आहे ती बोलताना आपण तरुणपणामध्ये काय केलं, आपण आपल्या लहानपणामध्ये काय केलं याचा क्षणभर तरी विचार करेल का? आणि तो विचार त्यांनी करावा आणि त्यातून त्या बालकांना समजून घ्यावं, सर्वांना समजून घ्यावं आणि असा संवाद ज्या ठिकाणी होईल तिथे विसंवाद होण्याचं काही कारणच उरत नाही. आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते का? बघा, बऱ्याच वेळेस जर हा विचार प्रत्येक व्यक्तीने जर केला की एखाद्याची एखादी गोष्ट चुकली, जमली नाही, तर ती त्याला का जमली नाही, कशामुळे त्याला अडचण आली, ही गोष्ट जर आपण स्वतः समजून घेतली तर बरेचसे वाद टळतात. समोरच्याला देखील चांगलं वाटतं की अरे माझ्याकडनं झालं, एक काम मला दिलं होतं ते माझ्याकडनं झालं नाही, जमलं नाही, पण मला रागवलं नाही, समजून घेतलं की तुला का नाही आलं, तू कुठे अडलास, तुला आमची काही मदत हवी का. या गोष्टीतून मानवाचा संवाद वाढतो. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? लगेच बघा, लेखकाने दुसरा भाग दाखवला. जशी आपण लहान असताना मोठ्यांकडनं अपेक्षा करतो की यांनी आम्हाला समजून घ्यावं,
तसं मोठ्यांच्या देखील आपल्याकडनं अपेक्षा आहे की आम्ही एखादी गोष्ट सांगितली तर तुम्ही लगेच कपाळात काठी घालता. आमच्या कुठल्याही सांगण्याला तुम्ही किंमत देत नाही. पण ही मोठी मंडळी जेव्हा सांगते तेव्हा ते त्यांच्या अनुभवाचे बोल असतात. मित्रांनो, आपली आई असेल, वडील असतील, गुरुजन असतील किंवा इतर कोणी मोठ्या व्यक्ती असतील, त्यांच्या वयात त्यांनी मिळवलेले जे अनेक प्रकारचे चांगले वाईट भले बुरे अनुभव असतात, त्या अनुभवांचं सार त्यांच्या बोलण्यातून येत असतं. पण ते अनुभव जर आपण थोडेसे मन लावून ऐकलेत, योग्य त्या पद्धतीने त्या अनुभवांचा स्वीकार केला तर निश्चितच ते अनुभव आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात आणि आपल्या जीवनाची दिशा बदलू शकते. आणि त्याचमुळे आपला उत्कर्ष होतो. प्रत्येक असलेल्या मोठ्या व्यक्तीला लहानाचं वाईट व्हावं असं कधीही वाटत नाही. त्याचा उत्कर्ष व्हावा, त्याची प्रगती व्हावी, त्याचं चांगलं व्हावं हीच भावना त्यांच्या अंगी असते. पण ती समजून घेण्याची वृत्ती देखील लहानाच्या अंगी मात्र असली पाहिजे. ती विनम्रता त्याच्या अंगी असली पाहिजे. पुढे होतं काय नेमकं? तीही जुनाच कित्ता गिरवत बसते. जेव्हा हे लहान मोठे होतात तेव्हा ते आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना परत त्याच पद्धतीने रागवतात. म्हणजे घरातलं अतिशय साधंसं उदाहरण तुम्हाला देतो. जसं सासू सुनेचं नातं असतं. सासू सुनेच्या नात्यामध्ये आपल्याला जो वाद असेल तो अगदी पूर्वापार चालत आलेला आपण पाहावयास मिळतो. मला त्रास झाला ना, मला माझ्या सासूने त्रास दिला ना, मग मी माझ्या सुनेला त्रास दिला. हा जो काही प्रकार आहे ना, तसाच पण वेगळ्या अर्थाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे येत असतो. तर तो त्यांनी जुना कित्ता गिरवत बसू नये. एखाद्याकडनं चूक झाली ना तर ती तिथे सोडून द्यावी, त्याला क्षमा करावी आणि त्यातलं नेमकं काय चांगलं आहे तेवढं घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे, पुढे चाललं पाहिजे. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तींची पुनरावृत्ती होत असलेली आणि पिढीतील अंतर कायम राहिलेलं आपण पाहतो. बऱ्याच वेळेस बाह्य परिस्थिती बदलते. लहान असतात ते मोठे होतात, परिस्थिती बदलते, पण फक्त बाह्य स्वरूप बदलतं. अंतर्मन, विचार करण्याची क्षमता त्यात बदल होत नाही. लेखकाला हीच गोष्ट या कथेतून प्रकर्षाने जाणवून द्यायची आहे की तुमचं नुसतं बाह्य स्वरूप बदलून चालणार नाही, तर तुम्ही अंतर्बाह्य बदलले पाहिजे. तुमच्या आतून, मनातून देखील तो बदल झाला पाहिजे. ती स्वीकार करण्याची वृत्ती तुमच्याकडे असली पाहिजे. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुख दुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाहीये. याला मराठीमध्ये एक सुंदर शब्द आहे, परकाया प्रवेश. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून. जेव्हा एखाद्याला आपण बोलतो, रागवतो, त्याच्यावर तोंडसुख घेतो, तेव्हा काही क्षण त्या जागी आपण आहोत असं जर आपण कल्पना केली तर त्याला काय अडचणी आल्या असतील, त्याला काय समस्या आल्या असतील, त्यांना कोणत्या कोणत्या समस्येला तोंड द्यावं लागलं आणि कुठल्या समस्येतून त्याने ते काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे आणि त्याच्याकडनं ती एखादी चूक झाली असेल किंवा कामात थोडंसं कुचराई झाली असेल तर ती गोष्ट आपल्याला समजून घ्यायला मदत होते. आणि म्हणून ही गोष्ट या ठिकाणी खूप महत्वाची. मालक आणि मजूर या दोघांच्याही स्थानाची अदलाबदला केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? बघा, एक सूचक प्रश्न त्यांनी परत टाकलेला आहे. रूपकथेचं वैशिष्ट्यच आहे सूचकता. मालक आणि मजूर यांच्या स्थानांची जर अदलाबदला केली तर काही फरक होईल का म्हणे? इथे लेखकाला ह्या गोष्टीची खात्री आहे. आज जो मालक आहे आणि जो मजूर आहे, समजा उद्या मालकाला मजूर केलं आणि मजुराला मालक केलं तर दुसऱ्याच बाबतीमध्ये तो जो मजूर मालक झालेला आहे तो मी मजूर होतो त्यावेळेस मला काय त्रास होता हे विसरून जाईल आणि मी मालक आहे आणि हा मजूर आहे आणि याच पद्धतीने काम केलं पाहिजे ह्या तोऱ्यामध्ये तो त्याची सगळं मिरवेल. आणि हे लेखकाला नकोय. लेखकाचं म्हणणंच असं आहे की सर्वांनी सर्वांशी प्रेमानं वागावं, संवादी वृत्तीने वागावं, एकमेकांच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यातूनच आपल्या जीवनाचा उत्कर्ष किंवा आपल्या जीवनाचा जो गाडा आहे तो पुढे चालवावा. ही साधीशी माफकशी अपेक्षा लेखकाने या ठिकाणी व्यक्त केली आहे आणि ह्या कथेच्या सूचकतेतून एक प्रकारचं अंजन घालण्याचं काम भाऊसाहेब खांडेकरांनी या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद. पुन्हा आपण पुढच्या पाठाच्या वेळेस भेटणार आहोत.